बेंदूर म्हटलं की बैलांची सजावट आणि मिरवणुका काढून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाते। मात्र राधानगरी तालुक्यातील राशिवडे गावात बेंदूर निमित्त अनोखा उपक्रम राबवण्यात आला। बैलांच्या मिरवणुकीबरोबरच गावातील तरुण मंडळांनी बैलांसाठी उंच उडी स्पर्धा आयोजित केली होती। गल्लीत तब्बल 6 फूट उंचीचं कुंपण उभारण्यात आलं होतं। या स्पर्धेत सहभागी होऊन अनेक बैलांनी उपस्थितांना थक्क करून सोडलं। ही स्पर्धा आहे राधानगरी तालुक्यातील राशिवडे गावातील। महाराष्ट्रीयन बेंदूर सणानिमित्त बैल शौकीनांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली। गावातील हनुमान तालीम मंडळ, कोष्टी गल्ली, हिंदवी तरुण मंडळ, बलभीम तालीम या मंडळांनी गावामध्ये 4 ठिकाणी तब्बल 6 फूट उंचीचं कुंपण उभारलं होतं। एका गल्लीत 10 ते 15 बैलांचा सहभाग ठेवण्यात आला। बैलांना काही अंतरावरून पळवत आणून त्या कुंपणावरून उडी मारण्याचं आव्हान देण्यात आलं। काही बैलांनी अगदी सहज उंच उडी मारत टाळ्यांचा कडकडाट मिळवला, तर काहींचा पाय कुंपणात अडकला। काही बैल कुंपण पाहताच थांबले। मात्र प्रत्येक प्रयत्नाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली। आपला बैल सर्वात चांगली उडी मारणार यासाठी मालकांचा उत्साहही तितकाच ओसंडून वाहत होता। गावकऱ्यांसह परिसरातील बैल शौकीनांनी ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। बैलांची ताकद, चपळाई आणि मालकांचं त्यांच्यावरील प्रेम याचं अनोखं दर्शन या स्पर्धेत घडलं। स्पर्धेतील विजेत्या बैलांच्या मालकांना आयोजकांकडून आकर्षक बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं। पारंपरिक बेंदूर सणाला ग्रामीण क्रीडा आणि बैलप्रेमाची जोड देणारी ही स्पर्धा गावकऱ्यांसाठी विशेष आकर्षण ठरली।